महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांना राजभवनामध्ये प्रवेश दिला गेलेला नाहीये। फक्त रोहिणी खडसेंना राजभवनामध्ये प्रवेश दिला जाणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। महाविकास आघाडीच्या महिला नेत्या यांना राजभवनामध्ये प्रवेश त्यासाठी जे वैष्णवीच्या केसमध्ये घडलेलं आहे त्या केसमध्ये तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षांना जबाबदार का धरत नाहीये? त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं असताना बैठकांचा फालतूपणा का लावलाय? टाइमपास का करतायत? सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख महिला नेत्यांना तुम्ही बोलवलंय आणि तिथे चर्चासत्र आयोजित करतायत। मला असं वाटतं हा सगळा दिखावापणा आहे आणि यातनं काहीही साध्य होणार नाही। काही अनेक पुरावे आपण देणार आहात राज्यपालांकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी। आम्ही ज्या केसेस प्रमुख केसेस आहेत त्या केसेसच्या संदर्भामध्ये किती दुर्लक्षपणा करण्यात आलं किंवा जाणून बुजून आरोपींना पाठीशी घालण्याचं जे काम करण्यात आलेलं आहे महिला आयोगाच्या अध्यक्षांकडनं हे सगळं आम्ही राज्यपाल महोदयांपर्यंत मी पोहोचवणार आहे आणि मला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की ते निपक्षपाती आणि महिलांच्या प्रती ज्या महिलांच्या मतांवरती हे आजचं सरकार उभं आहे या महिलांची ताकद ओळखून यांनी आमच्या महिलांच्या पाठीशी उभं राहावं, जेणेकरून आमच्या माता भगिनींच्या वरती ज्या आज हुंडाबळीच्या केसेस आहेत, महिला अत्याचाराच्या केसेस आहेत, त्यांच्यावरती बलात्काराच्या केसेसमध्ये जी महाराष्ट्रामध्ये वाढ झालेली आहे यासाठी न्याय मागण्यासाठी जे प्रमुख आम्हाला महिला आयोग म्हणून आमच्या आदरणीय पवार साहेबांनी जी स्थापना केलेली आहे त्या महिला आयोगातनं न्याय मिळण्यासाठी तिथे हा अध्यक्ष बदलून द्यावा ही आमची मागणी आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा या बदलून दिल्या जाव्यात अशी मागणी रोहिणी खडसे यांची आहे। तर दुसरीकडे राज्य महिला आयोगाची महत्त्वाची बैठक जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे। नीलम गोरे यांनी या बैठकीचं आयोजन केलेलं आहे। रुपाली चाकणकर या ठिकाणी उपस्थित आहेत। नीलम गोरे यांनी ही बैठक बोलावलेली आहे। महिला आयोगाबाबत विशेष बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। या बैठकीसाठी निमंत्रण नसल्यामुळे आयोगाच्या माजी सदस्य यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। उपसभापती नीलम गोरेंच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाबाबत ही विशेष बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। या बैठकीला सुरुवात झालेली आहे। महिला आयोगाबाबत अनेक सवाल गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केले जात आहेत।